नमस्कार, मी सरलाज रेसिपीमध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मूग डाळ खिचडी करणार आहोत। एवढी मऊसूत की लोण्यासारखी अशी ही खिचडी बनवणार आहोत आणि ही खिचडी ही लहान मुलं किंवा वयोवृद्ध किंवा आजारी माणसं, ताप आलेले लेकरांना ही इझी खाऊ शकतात, पचतात आणि अशी खिचडी दिली की कुठलाही त्रास न होता ही खिचडी खाल्ल्या पण जाते। तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि एवढी मऊसूत लोण्यासारखी खिचडी खायला एकदम टेस्टी आणि जबरदस्त लागते। तर सगळ्यात सोपी अशी रेसिपी आहे। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही, डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेतलेली आहे। मी मोठ्या वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेतले आणि डाळ ही छोट्या वाटीनं वाटीभर घेतलेली आहे। आलं लसूणची पेस्ट घेतली, 3-4 लाल मिरची घेतलेली आहे तडक्यासाठी। आता मी कुकरमध्ये थोडं तेल टाकलं, तुम्ही तूपही टाकू शकता। तर त्यात मोहरी जिरं चांगलं तडतडून द्यायचं। मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे। जिरा मोहरीचा स्वाद त्या खिचडीमध्ये उतरला की खिचडीची चव अजून वाढते। आणि मी लाल मिरच्या टाकलेल्या आहे। जर तुम्हाला लहान मुलांना करायची असेल तर मिरच्या न टाकल्या तरी चालतील। आणि लसूण, आलं आणि कोथिंबीरीची पेस्ट केलेली आहे। यामुळे एक खिचडीचा फ्लेवर खूप छान येतो, जबरदस्त येतो। एकदम प्लेन खिचडी आहे, त्यामुळं त्यात आपल्याला बिलकुल कांदा वगैरे टोमॅटो काहीच घालायचं नाही आहे। एकदम प्लेन आहे। फक्त आता आपल्याला थोडी याच्यात 1 चमचाभर अशी हळद टाकायची आहे। बाकी बिलकुल काही घातलं नाही तरी हरकत नाही। आणि खिचडी इतकी छान मुलं खातात, हे लहान मुलं एकदम तेही खाऊ शकतात किंवा ज्यांना ताप वगैरे आली असेल तेही खाऊ शकतात। ह्या खिचडीचं एक हे आहे की आपल्याला तांदूळाच्या चौपट पाणी घालावं लागतं, त्यामुळे तांदूळ हे मऊसूत शिजल्या जातात। पाणी हे चौपट घालायचं, कारण आपल्याला एकदम गाळा करायची आहे खिचडी। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण। आणि मी बासमती तांदूळ घेतलेले आहे। जे कोणते तांदूळ असेल ते तांदूळ घ्यायचे। तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे एकदम। तर मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे, बिलकुल भिजत ठेवायची गरज नाही। आणि चौपट पाणी घातलेलं आहे मी तांदूळाच्या, त्यामुळे खिचडी एकदम अशी मऊसूत होणार आहे आणि झटपट होणार आहे, म्हणजे इझी होते। डब्यालाही देऊ शकता। आणि हे बघा, आता मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे त्याच्या। बघा आपली खिचडी किती लफलफीत झालेली आहे, लोण्यासारखी एकदम, बघू शकता। एकदम अशी जबरदस्त खिचडी बनलेली आहे आपली मूग डाळ खिचडी। मूग डाळ ही तर पौष्टिकच आहे आणि त्यात तांदूळ पण, त्यामुळे तुम्ही कोणी आजारी व्यक्ती वगैरे ही खिचडी खाऊ शकता। आणि याच्यावर तूप टाकायचं थोडं, किंवा पापड, लोणचं काहीही टाकू शकता। इतकी जबरदस्त लागते, खायला एकदम चविष्ट लागते आणि झटपट होणारी भन्नाट अशी खिचडी आहे। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि असं 1 चमचा तूप टाकायचं वरून, किंवा फोडणीलाही तुम्ही तूप टाकू शकता आणि अशी खिचडीची चव घेऊ शकता। तुपानं खिचडी अजून जबरदस्त लागते। आणि हे बघा किती छान मऊसूत, एकदम एक शीत पण असा मऊसूत शिजला गेलेला आहे।